घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे। गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळलेला आहे। रात्रभर झालेल्या पावसाने डोंगराचा भाग कोसळला तर दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय। आणखी काही जण हे ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याची शक्यता आहे। 5 ते 6 घरांवर दरड कोसळल्याची माहिती आहे तर अग्निशमन दल एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू आहे। स्थानिक रहिवाशांकडूनही बचाव कार्यामध्ये मदत केली जाते। नगरमध्ये घाटकोपर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डोंगराच्या खाली या चाळीमध्ये लँडस्लाईडची घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये 2 मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेले आहेत। अजून कदाचित 4-5 लोक तिथे अडकलेले असण्याची शक्यता आहे। त्यांच्याकरता बचाव पथकं, पोलीस आणि बीएमसी हे सर्व काम करत आहेत। असं झालंय की आज 3:15 वाजता साधारणपणे सकाळी एक मोठी लँडस्लाईड झाली। 4 ते 5 घरांच्या वरती दरड कोसळली। मला 3:15च्या सुमारास मला सकाळी फोन आल्यानंतर मी तातडीने मी आणि आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही इकडे सगळे कामाला लागलो। मी त्वरित महानगरपालिकेच्या डिझास्टरला, फायर ब्रिगेडला सगळ्यांना कॉल करून सांगितलं आणि सकाळपासून बचाव कार्य चालू आहे। परंतु साधारणपणे 2 डेथ ऑलरेडी 2 निधन झालेले आहेत। त्या दोन्ही बॉड्या आपण राजवाडीला पाठवलेल्या आहेत। त्यांच्यासोबत 2 जखमी होते, ते राजवाडीला ॲडमिट आहेत आजच्या घडीला। आणि अजून साधारणपणे 2 घरांमध्ये 6 लोक फसले असण्याची शंका आहे। नोटीस दिल्यानंतर तुम्ही त्यांना कुठं शिफ्टिंग दिली का, की बाबा एचडीएल मध्ये रूम खाली आहे, तुम्ही त्यांना शिफ्टिंग केली का, की कुठल्या शाळेत तुम्ही त्यांना पाठवलं का? असं काही होत नाही। फक्त आणि फक्त नोटीस देण्याचं काम करतात। महानगरपालिका सत्ताधारी आता येणार 5 लाख, 10 लाख आणि 15 लाख, कदाचित आता 15 लाख देतील। तेवढं काम करून स्वतःचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणार आणि इकडनं निघून जाणार। बचाव कार्य आता महानगरपालिका, फायर ब्रिगेड आणि नेहमीप्रमाणे पोलिसाची पूर्ण जबाबदारीच असते, ते त्या पद्धतीने काम चालू आहे। आणि आता हळूहळू कसं, एकतर गल्ली खूप छोटी आहे, आतमध्ये जायला जागा नाहीये। हळूहळू काम आता युद्ध पातळीवर चालू झालेलं आहे। तर मला वाटते 2 बॉडी गेलेले आहेत, 2 इंजर्ड आहेत। अजून मला वाटते 4 ते 5 आतमध्ये दबलेले आहेत। दीवार और जब बंद हो गया तो निकले, जैसे बाहर निकले आए, फिर बाहर निकल के फिर अपने बहन ने बताया था। फिर अभी आ रहे हैं। कितने बजे का ये हादसा? ये 2:45 बजे के लगभग घड़ी को देखे ना। 2:45 बजे क्या गिरा था ऊपर से? पेड़ हो गिरा था। पेड़ गिरा था या पत्थर गिरा? पत्थर भी गिरा था। पेड़ भी गिरेगा तो पत्थर भी तो गिरेगा उसमें। वही गिरा है, पत्थरा तोड़ के पूरा अंदर आ गया, आंख पूरा गिर गया। पहाड़ गिरले भाव, बारिश से पहाड़ गिरले है तो 2 लाश हम लोग ने निकाले हैं। और उसमें जो है अभी 10-15 और भी घर ऐसे दबे हैं। हर परिवार में 2-4 परिवार तो होते रहते, सब हो सकता है खतरे में आके लपेट में आगे होंगे। लड़के लोग को लेके गए ना भैया, अभी बाकी दबे हुए, वो पत्थर हटाया नहीं गया है। वो जब सफाई होगा तभी तो निकलेंगे वो लोग, अभी सब दबे पड़े हुए हैं। सर बहुत जन भाई हेरने की कोशिश करेंगे तो मिलेंगे बहुत जन, बच्चे से लेके बड़े से लेके छोटे से सब फैमिली, औरत बीवी सब बहुत जन है। 5 को रेस्क्यू करके निकाले, 2 की डेथ हो गई है, 3 अभी एडमिट है और बाकी 10 से 12 फैमिली अभी अंदर है। अगर रेस्क्यू करेंगे तो बाहर निकल पाएंगे। वो सब आपके पहचान वाले थे आपके साथ? हाँ, सब मतलब गली मोहल्ले वाले सब हैं।